NMMS स्पर्धा परीक्षेमध्ये हा प्रश्न आला होता, पुढील घटनांच्या योग्य कालानुक्रम असलेला पर्याय लिहा. असा प्रश्न फक्त या परीक्षांनाच नाही तर अनेक स्पर्धा परीक्षांना विचारला जातो. बघा या ठिकाणी काय करायचंय, कुठली घटना कधी घडली याचा क्रम लावायचा आहे आपल्याला. मग बघा विचार करा थोडासा, यापैकी अगोदर कोणती घटना घडली असेल बरं. बघा सगळ्यात अगोदर ही घटना घडली की पहिली मुलींची शाळा सुरू झाली. पण कधी झाली हे आपल्याला माहित हवं. 1848 ला. कोणी केली बरं, ती केली फुले दाम्पत्यांनी सुरू. फुले दाम्पत्यांनी सुरू केली. कुठे केली, भिडेवाड्यामध्ये. कुठे आहे भिडेवाडा, तो आहे पुण्यामध्ये. बस म्हणजे कोणताही प्रश्न विचारला आपल्याला थोडं आला पाहिजे. दुसरी घटना कोणती असेल 1848 नंतर. बघा आर्य समाजाची स्थापना कधी झाली, 1875. बर कोणी केली, ती केली दयानंद सरस्वती यांनी. दयानंद सरस्वती, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. बघा अनेक प्रश्नांची उकल यातून होते. कुठे केली बरं स्थापना, ती केली प्रयाग या ठिकाणी. सॉरी, ती केली मुंबई या ठिकाणी. स्वामी दयानंद सरस्वतींनी आर्य समाजाची स्थापना कुठे केली, तर मुंबई या ठिकाणी. त्यानंतर बघा तिसरी घटना कोणती घडली असेल. बघा हिंदू महासभा तर अलीकडचे. शिकागो धर्म परिषद अतिशय महत्वाची घटना आहे. या धर्म परिषदेमध्ये भारतातर्फे नेतृत्व किंवा प्रतिनिधित्व कोणी केलं होतं, तर ते केलं होतं स्वामी विवेकानंदांनी. मग हे कधी घडली ही घटना, ही परिषद कधी भरली होती, तर ती होती 1893 साली शिकागो येथेच. त्यानंतर कोणी प्रतिनिधित्व केलं, तर ते केलं स्वामी विवेकानंदांनी. त्यानंतर आता एक घटना राहिली बघा, हिंदू महासभा. त्याची स्थापना कधी झाली, तर ती झाली 1913 मध्ये. हिंदू महासभेची स्थापना जी आहे ती 1915 मध्ये झाली. 1915 मध्ये कोणी केली स्थापना, ती केली पंडित मदन मोहन मालवीय यांनी. पंडित मदन मोहन मालवीय. आणि ही जी स्थापना आहे हिंदू महासभेची, ही केली प्रयाग या ठिकाणी. म्हणजे एका प्रश्नाचा अभ्यास करताना आपण या पद्धतीने जर त्याचं विश्लेषण समजून घेतलं तर अनेक प्रश्नांची उकल आपली होते. मग बघा अगोदरची घटना कुठली बरं, 2 नंबर ही अगोदरची घटना आहे. नंतर 3 नंबरची, नंतर ही 2 नंबर आहे. नंतर कोणती घटना आहे, तर ती आहे ही. याला 3 नंबर देऊयात आणि याला 4. म्हणजे बघा अगोदर 2, दुसरी घटना, नंतरचा पर्याय तिसरा, त्यानंतर पहिला आणि नंतर चौथा. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. थँक्यू.